बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण हे माझं गाव. तर तात्यांचा मालवण या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज जवळजवळ 30-35 वर्षानंतर आम्ही एकत्र देवदर्शनात चाललो. हे माझे सगळे क्लासमेट आहेत 6वी-7वीचे. आम्ही एकत्र सगळे चाललो. अजून एक पुढे अवधू देवचुआ, ह्यो भूषण, रोहन, ह्यो परत एक भूषण आणि आमचे आबा आणि अवधूत पुढे होतो. चला आज आम्ही तुम्हाला दाखवतो रात्रीचो मालवण ते अक्कलकोट प्रवास. बाय बाय. तर आबानं आपल्या चढवाक बाय बाय केल्यान आणि आम्ही आता निघालो आबाच्या घराकडनं. आबाचा हॉटेल आराध्या. कधी इलास तर येवा. ह्या आबाचा हॉटेल आम्ही या हॉटेलकडनं निघालो. सागरी मार्गा कोळम. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता आम्ही चाललो अक्कलकोटात आणि रोहन आणि आबा म्हणता की गाणगापूर करू. होय ना रे? होय होय. आता पुढचं प्लॅन काय आहे ते ठरवा. हां. भूषण कसं काय इथून करायचं? आपण होंडा मार्गे निपाणीतून गाणगापूरला जाऊया डायरेक्ट. डायरेक्ट. निपाणीतून डायरेक्ट गाणगापूर. निपाणीतून डायरेक्ट गाणगापूर. गाणगापूरहून डायरेक्ट अक्कलकोट. भूषण चालत ना? ओके. ओके डन. आबा हो डन. हा डन ना? तुम्ही सांगशाल तसं. पहिले गाणगापूर करूया मग अक्कलकोटला जाऊया. होय, म्हणजे होय. अक्कलकोटला दर्शन घेतलं, प्रसादी घेतलं का आपण बॅक टू ट्रॅव्हल मालवण. मालवण. आता आम्ही अवधूतची वाट बघतो. अवधूत दिलो का आम्ही भूषण डायरेक्ट कोल्हापूर. गाणगापुरात गेलो पहाटे. पहाटे पोहोचलो. लागतील रूम घ्यायची लागते. घेऊया. एक 700-800 रुपये जातले रूम. नो प्रॉब्लेम. आपला काय आंघोळच करूची आहे फक्त. हो. फ्रेश होता ना Fresh, घेऊया. हा. नो प्रॉब्लेम. सुरायचं मध्येच सुरू. भरपूर जागा आहे माझी. अवधूत इलेलो हा. आणि आज तो सकाळी 10 वाजता पेनला होतो मुंबई. आणि मुंबईवरून तो स्पेशल अक्कलकोटसाठी नॉनस्टॉप मालवणला दिलो हा. आंघोळ केला आणि लगेच गाडीत बसलो हा. अवधूत हाय कर. तो ड्रायव्हिंग करतो मग. चला निघाया डायरेक्ट दर्शनाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता इलो आम्ही राधानगरीत. हॉटेल आंबेमोहर. तांबडो पांढरा रसो खाऊ गेलो. तर आता आम्ही राधानगरीच्या आसपास हॉटेल आंबेमोहरला जेवलो. जेवण छान होता. थोडीशी क्वांटिटी कमी होती. सांगूचा तात्पर्य याकच, आम्ही पण मालवणातले हॉटेल व्यावसायिक हो. आबा असाने, भूषण असाने, हेच लोक मालवणात दिले का आमच्याकडे अनलिमिटेड जेवण असतं, अनलिमिटेड ह्या असतात. सगळा आमका येऊन सांगतात. ह्यांच्याकडे सगळा लिमिटेडच होता. राईस आणि बाकी फक्त तांबडं पांढरं रसो देतात ते. जेवण चांगला होता. फक्त मी का सांगलं आवर्जून की तुम्ही पण बघा की हई कोल्हापुरात पण तेवढंच लिमिटेडच जेवण असतं तसं कोकणात असतं. आणि कोकणात पण जेवण एक नंबर क्वालिटी असतं. आता जेवलो. सुंदर जेवण होता. रोहन कसा आला जेवण? छान होता. एक नंबर. सगळ्यांका जेवण आवडला मा? जेवण आवडला. जेवणाचा जो काही वाद नाही. मस्त. तुम्ही पण इलास तर आंबेमोहरला एकदा नक्की भेट द्यावा आणि जेवण करा. सुंदर जेवण असतं. चला आता मी चाललो अक्कलकोटच्या दिशेने. आतापर्यंत अवधूतान गाडी चालवलेली होती. आता आमचे केनी साहेब बसले आहेत. नंतर आम्ही पण बसू. आता आम्ही चला घेऊया. रोहन बसाक घे तू. चला. आम्ही आता अक्कलकोटात पोचलो. जवळजवळ 4:30 वाजत दिले. 2:15-2:30च्या आसपास अवध्यान गाडी आधी दिल्या ना माझ्या. तर काळोख असल्यामुळे काय व्हिडिओ करू गावलो नाही. पण आता मी इलो वाहनतळाकडे. आता बघतो रूम गावता काय. फायनली हई रूम घेतलो. आमचे भूषण आबा आणि रोहन रूम बघू गेलेत.
आणि आम्ही आम्हाला उभ्या गेलो गेलचे हा मस्त मी रूम घेतलेलो हा गादी भांडारच आहे बघ रोहन झोपे काढू नको झोपा लिहिलं पुरं स्टार्ट ना अवधूत सांगतलो काय अवधूत अवधूत आता होतो 2 तास त्याच्या आधीपासून मी आहे तू का बघू काय 2 तास अवधूत 1:30 वाजेपर्यंत मी आणि अवधूत जागो बाकी सगळे घोराव विचार फक्त आमका शेअर कर ना हय मस्तपैकी झोपलो 3-1 तास तरी झोपलो 3-4 तास आणि आता आम्ही दर्शनाक चाललो स्वामींच्या सगळे नवरे तयार झालेले आहेत गाडी पॅक होता काय आम्ही आता लगेच निघतलो थोडासा फोटो सेशन करतो आणि मग निघतो चला फोटो काढूया येवा चला गाडी पार्किंग करूया आणि पहिला मस्त मी थोडासा नाश्ता करूया वेळ किती लागत दर्शनाक आणि मग पुढे जाऊया गेलो आम्ही नाक्यावरती आज गुरुवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे श्री स्वामी समर्थ काय बोलतो चला डायरेक्ट शेड मध्ये पार्किंगची मस्त सोय केलेली हा शेड मध्ये डायरेक्ट लोक जुतियार के बाहेर लावत पुढे होय इथे नाश्ता करूया उपहारगृह दिलं जय पार्किंग हा शेड केलेली थंयच बाजूक उपहारगृह थंय नाश्ता करू गेलो मस्त साफसुथरं असं व्यवस्थित अगदी सुंदर बसाची पण सोय मस्त असं तसे बसलेत बघा राजे मस्त ही पोहे नाश्ता करतो आणि दर्शनात जातो चहा आणि पोहे आपण त्या दिवशी आपल्या होय होय काय चाललेलं आहे खूप खूप धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद खूप आभारी तुमचं नाव कसं आहे तुमचं संजय देशमुख या साहेबांमुळे आमचं दर्शन सुंदर झाला मस्त एकदम आमचे कसं मॅडमला फोन केला ना पार करतात तरी मी 2-3 म्हणलो होतो मॅडम या मॅडमला आणून ये चला पलीकडे स्वामी भक्तांना स्वामी समर्थ महाजनजी विद्यार्थी सुरू होणार आहे तरी सर्व स्वामी दर्शनानंतर शांतपणे थांबून गेले आरती झाल्यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येईल बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय सुंदर दर्शन झालेला मस्तपैकी दर्शन झाला काय दर्शन झाला भावनो एक नंबर मजा ये ना मस्त बरा वाटला आरती घेऊया पुढे जाऊया
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इतक्यांदा अक्कलकोटला दर्शना गेलोय. आज जा दर्शन झाला तर एकदम सुंदर. डायरेक्ट महाराजांच्या पादुकांपर्यंत पोचलो आम्ही. महाराजांचं दर्शन घेतलं आणि मन एकदम तृप्त झाला. सगळे मित्र पण एकदम तृप्त झाले. दोन कथा वाटला एक नंबर. आणि सगळी ही कृपा आमच्या ह्या भूषण चव्हाणची, त्यांच्या मिसेसच्या ओळखीन आमचं दर्शन खूप सुंदर झाला. खूप खूप धन्यवाद वहिनींसाठी एकदा. आम्ही आता इलो बाळप्पा महाराजांच्या मठाकडे. रिक्षा केली आणि बाळप्पा महाराज मठ, त्यानंतर चोळप्पा महाराज मठ, राजाराम महाराज मठ, शंकर मंदिर अशी सगळी आजस्थाना करून अन्नछत्राकडे आमका तो सोडतेलो. तर आता आम्ही इलो बाळप्पा महाराजांच्या मठाकडे. मी पण नाही बोलत इतके वाट. बाळप्पा महाराजांच्या वाड्यात दिलं हे होता. हो मोठा जय श्रीराम. हे आहेत बाळप्पा महाराजांचा मठ. असे होते आमचे बाळप्पा महाराज. पाठी पाहिजे असेल, पाहिजे असेल पाठी. पादुका उठलेत बाळू स्वामींची बाळप्पा महाराजांच्या मठात. हे बघा, इतक्यांदा मी अक्कलकोटला गेलोय पण आज पहिल्यांदा बाळप्पा महाराजांच्या मठात गेलेलं असेल. खूप बरं वाटतं. सुंदर अशी रिक्षा गेली हा आणि बसलो. भूषण सेठ बिझी आहेत फोनवरती आणि हे भूषण सेठ पाठी बसले आहेत. आबा पाठी बसलो हा आणि किंग ऑफ द कोळम आणि हे बघा हे येणेप्रमाणे अवधूत शेठ. आम्ही बसलो चल. ही कोणती दिंडी इलेली आहे. ठाणे ते अक्कलकोटवर. वा 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 वा. ठाण्यावरून निघले हे सगळे. श्री स्वामी समर्थ. ओळखलात? हे सुरू करून ना स्वामी समर्थ आम्ही सगळेजण शुभ तू सगळेजण म्हणून मम म्हणायचं. स्मृती 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 पुराणोक्त फल प्राप्तोत्तम अस्माकानां सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अखंड लक्ष्मी प्राप्ती श्री सिद्धिविनायकम
श्री अक्कलकोट अक्कलकोट स्वामी स्वामी समर्थ समर्थ समाधीस समाधी नवीन वर्ष निमित्त नवीन वर्ष निमित्त पाद्य पूजा पाद्य पूजा यथाशक्ती यथाशक्ती अन्नदान सेवा अन्नदान सेवा पूजनंच पूजनच करिष्ये. करिष्ये. आरती देतात सगळ्या सर्वांगी सुंदर कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव. बॅगा जरा बाहेर ठेवा. समाधी घेतली. समाधी स्थान आहे. चोळप्पांचा वाडा पंचवस्तूत वापरलेले आहे. लोक तिथे नमस्कार करा. तिथे मोबाईल बंद ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बरीच वर्ष या विहिरीत पाणी नव्हता. स्वामी महाराजांनी चमत्कार करून या विहिरीत पाणी भेटलेला. आणि स्वामी महाराजांचा चमत्कार जिवंत चमत्कार आहे असा. आणि आता कित्येक वर्ष पाणी अजून आहे असा आणि कमी होणार नाही पाणी. ह्यो असा चोळप्पा महाराजांचं मठ, ज्या ठिकाणी स्वामींनी समाधी घेतली. स्वामी महाराजांचा समाधी स्थळ. चला, चोळप्पा महाराजांचा तर दर्शन व्यवस्थित झाला. आरती सुद्धा भेटली भूषणाक आणि आमका सगळ्यांका. आणि आता चाललो खंडोबा मंदिर, ज्या ठिकाणी महाराज पहिले इले अक्कलकोटा म्हणजे पहिले दिसले चोळप्पा महाराजांका. त्या खंडोबा मंदिरात चाललो. खंडोबा मंदिरात सुद्धा मी पहिल्यांदा दिलं. इतक्या वेळा येऊन सुद्धा आम्ही फक्त वटवृक्ष मठ आणि समाधी मठ चोळप्पा हेच करू. आज आम्ही बाळाप्पा महाराज मठ पण केलं. खंडोबा मंदिरात पण येलो, ज्या ठिकाणी स्वामी महाराज पहिल्यांदा येले त्या ठिकाणी येलो. ह्या ठिकाणी स्वामी महाराज प्रथम येले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला, राजेराय मठ, श्री स्वामी समर्थ राजेराय मठात दिलेले होते. अध्याय क्रमांक 3 या पोथीत राजेराय मठ म्हणजे जुने
स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुंदर सुंदर. ते चला आम्ही रिक्षेत बसलो सगळे. काय जाणू कसा वाटता? रोहन कसा वाटला दर्शन? सुंदर. सगळे आज असताना बघलं ना आपण. म्हणजे आज इतक्या वर्षानं अक्कलकोटा गेलेल्याचा सार्थक झाला. 20 वर्ष. तू आबा 12 वर्षांनी गेलो ना. 12 वर्षांनी एक तप झालो, ह्याचे 2 तप होतील. चला आता आम्ही चाललो दर्ग्याकडे. चला दर्ग्याकडे येलो. या आमचा आताचा शेवटचा दर्शन हा. दर्ग्याचं दर्शन घेतलं की आपण परत अन्नछत्राकडे जाऊन महाप्रसाद घेऊन गाणगापूरच्या दिशेने जातलो. दर्गो ना आम्ही पहिल्यांदा येलो. इतकी वर्ष मी खूप वेळा येलो अक्कलकोटला. एकदम जवळ आहे. मी अक्कलकोटला खूप वेळा येलोय, पण खंडोबा मंदिरात पण नाही दाखवतोय, बाळाप्पा महाराजांच्या मठात पण नाही दाखवतोय, राजाराम महाराजांच्या मठात पण नाही दाखवतोय. आणि हयो पुढे पुढे वरती चढायला जायचं. हातपाय धुवून घेऊया आणि चला या पुढे. त्याचा व्हिडिओ करायला काय हरकत नाही ना. सुंदर अप्रतिम. तर आम्ही ह्यात आता शेवटचं दर्शन घेतलं 5व्या दर्शनापैकी दर्ग्याचा. या दर्ग्यात स्वतः आपले स्वामी महाराज येऊन बसत निवांत. त्या दर्ग्याचा पण आम्ही आता दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो अन्नछत्राकडे. तर कसा वाटला मित्रांनो अक्कलकोटा? आपण चोळाप्पा महाराज मठ केलो, त्याच्यानंतर बाळाप्पा महाराज मठ केलो, खंडोबा महाराज मठ केलो, खंडोबा महाराज मंदिर केला, राजाराम महाराज मठ केलो आणि आता दर्गो गेलो आणि आता आम्ही चाललो अन्नछत्राकडे. समाधी मठ पण केलो. कसा वाटला दर्शन घेऊन आज? श्री स्वामी. इतके आणि कधी जाता येईल आमच्या हे रिक्षावाले तेव्हा. या रिक्षावाल्यांका तुमचं नाव काय ना? मल्लप्पा. हेंका बेटा यांच्याने आमका मस्त दर्शन देऊन दिल्यानी आणि सहकार्य केल्यानी. कोणताही कटकट न करता व्यवस्थित शांत अगदी सुंदर सगळे स्पॉट नेऊन दाखवले. तुम्ही कधी येला तर आमच्या या भावाक भेटा आणि ह्याच्यातर्फे फिरा. अन्नछत्राच्या नाक्यावरच असता मल्लप्पा. यल्लप्पा विचारा कोणाक पण यल्लप्पा आणि त्याच्याकडे अजूनच यावा. जो यल्लप्पाचा नंबर आहे या नंबरावरती फोन करा आणि आमच्या यल्लप्पाची रिक्षा बुक करा. येईल असता अक्कलकोटला. दादा खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आम्ही येलो अन्नछत्राकडे. अन्नछत्राकडे लाईनमध्ये राहून मस्त वेळ बघा. आम्ही अन्नछत्राच्या जगात लाईनमध्ये उभे राहिलो आणि आता जेवणात जातो. गर्दी बघा. स्वामींचा प्रसाद म्हणजे महाप्रसाद म्हणजे मांजाळीच असतात. कधी पण इलास तर कधीच चुकवू नको महाप्रसाद. कारण या महाप्रसादात जी हा असता भक्ती असतात, चव असतात, एक नंबर असतात. कधी पण इलास तर महाप्रसाद चुकवू नको. शेकडो लोक असे महाप्रसादात रोज बसतात बघा आणि मिनटात बदलत असतात. सुंदर असो स्वामींचा प्रसाद हा. अप्रतिम असो. आबा
श्री स्वामी समर्थ. पूजन. चला आता प्रसाद ग्रहण करूया आपण. सुंदर असं जेवण झालेला महाप्रसाद. खूप प्रसन्न वाटतं महाप्रसाद कक्षात. श्री स्वामी समर्थ. फोटो काढूया सेल्फी. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. बोला छत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कधी इलास तर अन्नदानासाठी आणि बांधकामासाठी यथाशक्ती का असेल तेव्हा नक्की देणगी देवा. तुमका जेवढा देव जमात तेवढा. कारण स्वामींनी आपल्या खूप काही दिला आणि ह्या स्वामींच्या भक्तांसाठी आपण स्वामींचा दर्शन घ्यावं. कपिला. अगदी सुंदर असा दर्शन झाला. सगळी दर्शना सुंदर झाली. आजपर्यंत आम्ही खूप वेळा अक्कलकोटला गेलो, दर्शन घेतलं. दर्शन आमका असा कधी झालाच नाही तसं दर्शन आज झाला. दरवेळी आमका 1 ते 2 सेकंदात फक्त दर्शन मिळालं, पण आज आमका बरोच वेळ दर्शन मिळाला आणि आरती पण भेटली आणि खूप म्हणजे मनसोक्त दर्शन भेटला स्वामींचा. आमचे मन तृप्त झाला. कसा वाटला पोरांनो? एक नंबर. मजा आली ना हो. स्वामींच्या दर्शनात? बऱ्यापैकी ह्याची हेल्प झाली. यांच्या मिसेसमुळे ओळख निघाली आणि आमका सुंदर दर्शन झालं. अगदी स्वामींच्या पादुकांपर्यंत आमका जाऊ भेटला. आता कधीच भेटाक नव्हता. अन्नछत्रापर्यंत आणि अन्नछत्रापर्यंत पण सुखरूप गेलो. जास्त घाई गडबड नाही, व्यवस्थित जेवलो महाप्रसाद आणि आता गाणगापूरसाठी निघालो. तर मंडळी आम्ही आता गाणगापूरला पोहोचलेलो असो. गाडी केली पार्किंग लॉटमध्ये आणि आता आम्ही चाललो. जरा पायाखाली बघून चालायचं लागतं म्हणून शांततेत चाललो, पण पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी सुधारणा दिसता थोडीफार. आम्ही चाललो दत्त महाराजांच्या दर्शनात. श्री क्षेत्र गाणगापूर दत्त महाराज दर्शन. हे अशी हा होता मग हे गर्दी होती. चला 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 एकत्र राहा. आपल्या लाईनीतच राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 महाराज की जय. गाणगापूर. हो. गाणगापूरला दत्त महाराजांचं पण दर्शन झालं. मला वाटतं 2 वर्षांनी मी येलोय. 2 वर्षापूर्वी फक्त छोट्याशा एका खिडकी होती छोटीशी, त्याच्यासूनच फक्त महाराजांचं दर्शन होतं.
पण आता ती खिडकीचा हे वाढवलं आणि पूर्ण डोर ओपन करून आता एवढा सुंदर दर्शन होता महाराजांचा. कधी येईल असतं नक्की घ्यावा. अप्रतिम दर्शन झाला, सुंदर एकदम मस्त. थोडक्यात एक 15-20 मिनिटात झाला आणि मस्त झाला. चला आमचं रथ बाहेर काढा सारथी. चला तर ही इनोवा घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आता पुढे त्रिवेणी संगम करून परतीच्या मार्गावर जातलो. व्या खोलू नको. मी आता इलो त्रिवेणी संगमला. अरे वाळू हो ओपन रेल रे का. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. కోసం 500 రూపాయలు సాయం చేస్తున్నారు. వీరిపై హనుమాన్పై దత్తాత్రేయుడు నిత్యముంచి విద్యా ఉద్యోగ వ్యాపారాభివృద్ధి జరగాలని కోరుకుంటూ దత్తాత్రేయ ఆశీర్వాదం వీరిపై హనుమాన్పై त्रिवेणी संगमचा पण दर्शन झाला, नृसिंह स्वामींचा पण दर्शन झाला. आता आम्ही चाललो बॅक टू मालवण रिटर्न. आता आपण निपाणी करून डायरेक्ट आंबोली मार्गे मालवणात येतलो. चला विजापूरला येलो. विजापूरला होय मा सुची फॅमिली रेस्टॉरंट जेव थांबलो. जबरदस्त वाटतं बाहेरून तर एकदम जबरदस्त वाटतं आणि आतलो ह्या पण भारीचा ॲम्बियन्स मस्तचा. बघूया आता. जबरदस्त ॲम्बियन्स आहे आणि मस्त एकदम मजा येते आज. जबरदस्त असा. चल बाय बाय. बाय बाय. मस्त झाला प्रवास, सुंदर. चला काल 4 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो सकाळी आणि आज 4 वाजता घरात. सगळ्यांचे खूप खूप आभार. मस्त आली रोहन. ह्यो व्हिडिओ सगळ्यांनी आवडीन बघा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच आमका सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद.